नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण नवोदय विद्यालयाचा निकाल कसा पाहायचा हे पाहणार आहोत. अतिशय 2 मिनिटांमध्ये आपण निकाल कसा पाहायचा हे आपण पाहूया. तर चला लगेच सुरुवात करूया निकाल पाहण्यासाठी. तर निकाल पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमधील किंवा पी सीमधील ब्राउझर उघडा. क्रोम ब्राउझर असेल किंवा मग तुमचा मोझिला फायरफॉक्स असेल, कोणताही ब्राउझर उघडा. ब्राउझर उघडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे JNV रिझल्टवर टाईप करा आणि त्याला सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन दिसेल. पहा, इथे पहिली जी वेबसाईट दिसत आहे, नवोदया www.navodaya.government.in, या वेबसाईटला क्लिक करा. या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस उघडेल, तो म्हणजे अशा प्रकारचा. यामध्ये पहा, तुम्हाला क्लिक हेअर टू चेक द रिझल्ट ऑफ क्लास VI JNVST 2024 असं दिलेलं आहे. ठीक आहे. VI म्हणजे 6वीसाठीचा हा रिझल्ट आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 5वीला एक्झाम दिली आहे त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आपल्याला या लिंकवरती पाहता येतो. आणि त्याच्या खाली दिलेला आहे IX, म्हणजे हा 9वीचा रिझल्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 8वीला परीक्षा दिली आहे त्यांचा हा रिझल्ट आहे. तर मग त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो रिझल्ट पाहू शकता. आता आपण 6वीसाठी पाहणार आहोत, म्हणजे 5वी नवोदयचा रिझल्ट जो आहे, म्हणजे तो इथे VI असं दाखवलेला आहे. बघा, या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस उघडणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहा, सगळ्यात वर दिसतं तुम्हाला एंटर द रोल नंबर टाका इथं. ठीक आहे, तुमचा जो काही रोल नंबर असेल तो, आणि इथे खाली टाकायचं तुम्हाला एंटर युअर डेट ऑफ बर्थ. इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि हे टाकल्यानंतर शेवटी तुम्हाला चेक रिझल्टवरती क्लिक करायचं. सध्या पहा, इथे खाली काहीच दिसत नाही आहे. जेव्हा तुम्ही चेक रिझल्टवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला थोड्या वेळाने अशा प्रकारचा इंटरफेस येईल. पहा, इथं दिलेलं आहे रिझल्ट, आणि रिझल्टमध्ये काय दिलेलं आहे, सॉरी यू आर नॉट कन्सिडर्ड फॉर द ॲडमिशन इन द मेन सिलेक्ट लिस्ट, म्हणजे तुम्ही या लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जर जो विद्यार्थी सिलेक्ट झाला असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन, यू आर सिलेक्टेड फॉर दिस मेन सिलेक्ट लिस्ट असा मेसेज येईल. ठीक आहे. याचा अर्थ आहे, मी ज्या विद्यार्थ्याचा इथं डेट ऑफ बर्थ आणि क्रमांक टाकलेला आहे तो या लिस्टमध्ये सिलेक्ट झालेला नाही. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल विद्यार्थ्यांनो कसा रिझल्ट बघायचा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.